है आवाज है थोड़ा बेस झालाय काय बरोबर बंद आहे ना लेवल दे थोडी काउंटरला इफेक्ट द्या है ते आवाज द्या अजून आवाज द्या तो माईक हॅलो 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 शार्प करा थोडं शार्प करा हॅलो हॅलो शार्प करा थोडा साऊंड लागला नाही मावला अजून हॅलो हॅलो लेवल आहे थोडी हे गाणं सांग मला येशील तू कवा सुंदर वगैरे बोलणी असले सुंदर लागले आता रूपाचा अभंग बुवा 12 वाजता टायमिंगला तुमच्या जवळ मी रूपावरती किती 12 वाजता प्रॉपर 12:45 म्हणजे जवळजवळ 12:50 ला मी माझ्याकडे रूपाचा अभंग दिला ही भजनाची संस्कृती असू दे ना अरे कॅपॅसिटी आहे बुवा मारून सांगायची तरी समोरच्या आयोजकांनी सांगितलं बुवा काका हो काका काय बुवा योग्य नाही ना बुवा अरे पैशाच्या आशेसाठी बुवा ढोलकी घ्यावी लागली तुम्हाला आणि गाता राहिल्याविषयी बुवाने सांगितलं की पांडुरंगाचा अभंग आता घेणार आहे मी गाणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला बुवा माझी या प्रियाला प्रीत कळेना या रूपाच्या अभंगातून असं गाणे तुला वाचवावे लागले बुवा तेव्हा त्यावरून आपली समजते ना बुवा 20 वर्ष आपण 22 वर्षात काय केलं या ठिकाणी बक्षीस झाले सिद्धेश शिरवळकर या ठिकाणी विकास राऊत उर्फ पप्पू यांच्या स्मरणार्थ बाळगोपाळ मित्रमंडळ मालवण या मंडळाकडून या ठिकाणी मला 101 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो कैलास जोशी विकास राऊत यांच्या पवित्राने पुण्यात्म्याला चिरशांती लाभो अशी स्वयंभू कुरकेश्वराची प्रार्थना करते सुजल गावकर आमचे परममित्र सन्माननीय यांच्याकडून जीपेच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस आले किती झाले 700 रुपये म्हणजे 6 लिटर डिझेल भागला आता मोजित मग बोलले की बोललंय बघा पुराव्याशी बोलतो पुराव्याशी आता त्या दिवशी माळपणला होत नाही ना वय करून सांगते एक पारी झाली लावले हात टेकू काय विषय नाही असे कोण जोडी असतात ना आई शब्द जाम मजा येतात शेवटी माझं वेंकू महाराज असं देखील 500 रुपयांचं बक्षीस त्यानंतर विशाल देवरामकर या मंडळाचे खजिनदार या मावळीकडून देखील 200 रुपयांचं बक्षीस आलंय लाख लाख आभार व्यक्त करते बुवा आणि या ठिकाणी बुवा तुम्ही जे गाणी सादर केला असं लागे तुझी देवा सरत्या सरता श्रावण सरी सरत्या नाही हे गाणं घे दुसरं काय त्याच्यानंतर बुवाने सांगितलं श्रावण आला महाद्वारी अरे पंकज काकाडे 2026 गणपतीचं सीझन आल्यानंतर बुवा 1 ते 1.5 महिन्याच्या अगोदर तो आपल्या YouTube चॅनलला गाणं सोडतो पण
पंकज कातळे म्हणतात राजेश निकम. राजेश माझ्या ढोलकीवरती असतो, काही म्हणतो पैशाचे असे. अरे गाणी कशी असावी? आरे भरले सारे धरणी मावळे लटकली, दिवाळी वसुंधराने सृष्टीच वसली. पाहना तुला जर देवा पहाटे सजली. येणे पुढे नका भजन कसा करू हवा, तर तुझ्यासारखे पुढे नका शिकू नये. अरे मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. पाहना तुला जर देवा पहाटे सजली, आजव्याचा लुकलुकल्याने रात सारी रात्री. परफेक्ट वाटत पण कोणाकडे काय अडतात काय त्याला विचार नाही. अरे मी सुज्ञ रसिक आहे, माय बाप भजन रसिक सुज्ञ आहे. लक्षात घ्या किती मात्राचं नोटेशन म्हटलं मी? 9 मात्रा. आणि जो गोळो सांगता 15 मात्रा. किती म्हणते 9 मात्रा केला, त्याचा विस्तार केला, डबल केले 18. नोटने 18 हे 18 18 पण झाला का सगळं बायकोला? हो सुने म्हणा भांडण नाही ना कोणी. त्याच्या बाबतीत हात फोन करू शकत नाही. कोण वस्तू बोलणं म्हणता मुलगी बघून देणार आहे. तुझ्या अंगाने जेवढं केस नाही ना एवढे प्रपोज येईल मला लक्षात. तू काय माझा पोरग्या आयुष्यात चांगला आहे पोरग्या. एकमेव आहे तू, हिरो आहे तू एकमेव. केस बघ आंध्र रसेल शिस्तू. अरे त्या दिवशी काय सांगू? थई 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 नाचत यावे रंगणी गणराया. नवरात्र येली की देवीचं नाव टाकणार. अरे अभ्यास आहे ना बुवा. तू त्रिताल्याशिवाय एवढ्या वर्षात तू त्रिताल्याशिवाय काय केलं ते? या युट्यूबला ते माझा भविष्यात पाहिजे. लाव सगळ्या चॅनलला बघूया. हर हर गंगेश्वराय नमो नमः. नशीब म्हणते की आज मला हर हर कुलकेश्वराय नमो नमः म्हणता येईल. तुझ्याकडे नवीन काय तर तू होय मागत आहे.
नको त्यांचं ऐकून घेऊन जा पेपर मी त्यांचा आकडा आकडा हॅलो जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम किती तू सांगतलो आणि मी ऐकतो यांना मोठाच लावतो भजनाच्या माध्यमातून माझ्या भजनाच्या आपले नाक करू नको तू वडाचे साल तू खयचो मेलो रेडो काय खयचो तू बकरो खयचो अक्षर म्हणतो ना भाई त्याचे आवाज लावलंस ना आवाज अरे एखादी म्हस गाभण असत ना ते गाभण म्हस घ्यावी आहे ते आवाज पण गीत ठेवतो अरे बुवाने सांगितलं काय केलं म्हणतो अरे ह्या फळावडा काय लागतं फळ घ्या माका भजन शिकवणार त्यानंतर 1.5 लाख रुपये म्हणता माझी पिताकी असली तरच म्हणता त्या टप्प्याटप्प्याने की म्हणता लोकेशन तू जन्म दिलंच नाही पाकिस्तानात होते लिखाण गेलो होता न छेडो हमें हम सितारे घेतो म्हणजे तू काय केलं अरे पहिलं बैल चालतो तुझं वाटतं बैल चालतो तुझं एखाद्या तुझ्या त्याचा भात खाऊ दुसऱ्याचा भात खाऊ मग दुसऱ्याच्या कोपऱ्यात नवी भात खाऊन जाणार ना असा काय अरे काय असतात काय मोठा लक्षात या केवढा सांगता त्याला मुंगाट या परमेश्वरांना प्रत्येकाला या सृष्टीमध्ये परमेश्वराने अनेक प्राणी निर्माण केले हो डॅड जिलाचे करामध्ये वाचतात ना परमेश्वराने या सृष्टीमध्ये अनेक प्राणी निर्माण केले आहेत बुवा पण 2 पायाचा माणूस बघा 60 माने परमेश्वराने सृष्टी चांगलं चालवले 4 पायाचा प्राणी आडवं चालवलं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत दिलेली आहे माणसाची ताकद बघा हत्तीची ताकद मुक्तो ऐकून घे गावात काहीतरी हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत आहे बैलाची ताकद त्याच्या खांद्यात दिलेली आहे गाढवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे माशाची ताकद त्याच्या शेपटीत दिलेली आहे मगरीची ताकद त्याच्या शेपटीत दिलेली आहे खोल पाण्यात आणि फड्याची ताकद ती त्याच्या टापांमध्ये दिलेली आहे आणि माणूस एकमेव वस्तू असतो त्याची ताकद ही मेंदवात दिलेली आहे म्हणजे खोल डोक्यात आणि तुझी ताकद ही तळपायात हा मला आज समजला तू जाताना काय कर माहिती आहे तुझ्या पायाचा फोटो दे नेऊन घरात असं भीतर लावतोय आणि ज्या वेळेस बारीक जाते तेव्हा म्हणा व्यंकटेशाय नमः बाकी गाणं केल्यात बघा ते कर्जाने घेतलेले म्हशी असते ते त्याची माहिती माहिती बघा गाणं त्याच्यापासून त्याची माहिती कर्जाळू चिरशेकर बुवा मला फोन करतात हप्ते लोक एवढं वाईट परिस्थिती अरे निवडून येणं असलं असतं आता हे जिल्हा परिषदला उभं राहून निवडून येत असतं पैसोच पैसे होतो अरे भजन आहे भजन करा ना बुवाने त्यानंतर सांगितलं 1,500 रुपये मुलगीचा विषय बुवा 1,500 रुपये बुवाने सांगितलं त्या औषध सांगता तुका सांगता औषध 300 रुपये म्हणता मागा 200-300 रुपये दे म्हणून असले बुवा देण्यापेक्षा गोड गाड्याचं स्वरात भजन काय पैसे देऊ नको साखर झाली 65-70-80 रुपयापर्यंत साखर गेली ह्याका 200 रुपये देण्यापेक्षा 3 किलो साखर आणून चाय खा असं माझा वैयक्तिक म्हणणं एका दिवस तुझं काय करतो आता फुलेले रेक्शन आणतो लाल लाल कलरची बांगडी माझी म्हणू का आता आणताना फक्त एक ऑर्केस्ट्रा करेल मंडळात मी जरा तुमच्या चारणाशी नसं मस्त काय बाबा आता त्यांनी वारकरी पाऊण तास काढलेलो असा म्हणजे हो गजरात जवळजवळ 1.5-2 तासाशिवाय ऐकणारा गांजरकर नाही पावणे 2 तास त्यामुळे येणार यसन घाल नाही तो पाडू असो मजा येतात आणि काय सांगते बुवा की मी पहिली म्युझिक वाजवली आणि त्या म्युझिक वरती आता बुवा हे गाणं म्हणतात अरे व्हायरल केली आज बोला काय आम्हाला गाण्याची वाजव तू चलत तुझं
असून कॉपी आणतोस रे काहीतरी म्हणून याचा घराकडे येस त्याला अरे काय असतं त्यांच्या सांगता बरोबर सांगतात पुढचा चरण आहे भाई का जोडू कराची आली रे एवढी कोवळी सोन फुले रे सागर सरशाची झाली वाहून हरली पुढे या वेळाचे सागर भाव विरोणे हसले रे क्षण या मायबाबा भजनी श्रोत्यांचे आशीर्वाद गुरुजनांचे आशीर्वाद आई वडिलांचे आशीर्वाद एक तुझ्या माहितीसाठी सांगतो आता बुवा एक बक्षीस आलं होतं मागाशी की सुजल गावकर 500 आणि या ठिकाणी बुवा तिथेच बाजूला 2 किलोमीटर अंतरावरती बुवा एक गिरेश्वर मंदिर तिथे कुठेतरी बाजूला आहे ना आता तुमचा मेसेज असतो फक्त नोटिशन सादर केला बुवा आम्हाला तुमची गिरेश्वर मंदिरामध्ये बाहेर ठेवायची आहे किमान विदाकी किती होईल हे बघ मी काय बोला जर माझं व्यंकटेश जोडे असेल तर 100% काढणार एकुल पण तू धड राहू अरे असा आवाज लावते तो विचार कर तू ते तो बकरो म्हणतो तो मेलो म्हणजे भारत सीमेवर जाऊन जर असं गायन केलं तर पाकिस्तानात काही शिल्लकच राहत काय भाऊ आणि प्रेमाची मोठेपणा माका सांगता तुमच्या काळातला प्रेम लल्लाटा झाला आमच्या जास्त बारक्या फोनात तुम्ही तो चिठ्ठी लिहून द्यायची बुवा काय नाही सगळे माझे घासवले दुसरा लगेन कोण म्हणून द्यायचं एक धर्मपत्नी चांगली भेटते राहू ना आणि यांच्या काळात बुवा प्रेम अशा बारक्या मुलांची हातात चिठ्ठी द्यायचे आणि सांगायचे प्राणप्रिय संध्याकाळी 6:30 वाजता अशोकांच्या आंबे खाली भेटणे कोण रे अशोक अण्णा म्हणजे तो बाबा आपलो नाही मोठो नेते फॅन त्याच्या आंब्या खाली भेटते म्हणजे जवळची नाव अस्को अप्पा मनोहर दाजी तुको अशी नाव जवळची आता काय आवडत त्यामुळे अशी चिठ्ठी त्याच्याकडे नेऊन द्यायची ती चिठ्ठीच्या बारक्या मुलांना जर वेळेवर त्या प्रियशीकडे नेऊन दिल्या नाही ती समजणार नाही का अशोक अण्णांचं आपण संध्याकाळी 6:30 चांगल्या पद्धतीने झाडलं असतो वातावरण केलेलं असतो या काळातला प्रेम हो आणि आता तुझ्या माझ्या याच्यात काय आहे प्रीतीचं झोळ झोळ पाणी या माऊलींकडून गुगल पेच्या माध्यमातून 201 रुपयांचं बक्षीस आहे बुवा रूपाच्या अभंगापूर्वी म्हणजे अभंगाची गाणी म्हटली नाही तू लिहून घेतलं जसं तू चलतो ना तुझ्यात 12 असले तर 13 माझे पडेल लक्षात घे त्यामुळे बुवाने सांगितलं असं ते बुवा काय जास्त विचार न घेतला बुवा एक फक्त गरीब आहे आणि श्रीमंत आहे बुवा श्रीमंत माणूस त्या गरीबाला सांगतो माझ्याजवळ 5 फॉर्च्युनर टाका माझ्याजवळ 5 फॉर्च्युनर 4 बंगले आणि 50 एकर जमीन आहे बुवा माझ्याजवळ 4 फॉर्च्युनर 5 फॉर्च्युनर 4 बंगले आणि 50 एकर जमीन तू म्हणता श्रीमंत माणूस गरीबा विचारता तुझ्याकडे काय तर तो विचारतो गरीब माणूस जे श्रीमंताक सांगता माझ्याकडे एक म्हणतो असो बरो म्हणतो पोरगो हा आणि त्या म्हणता पोरगेची गर्लफ्रेंड म्हणतात तुझा चेडू आयुष्यात काय व्हायचं सगळ्या नावावर 5 फॉर्च्युनर 4 बंगले 50 एकर जमीन कसा वाटला तो शाळेत असताना लय हुशार शाळेत त्याका वर फुले बाई होते
तेव्हाचे मॅडम वरपुरे मॅडम आणि मॅडम इले खुर्चीवर असे बसले. वेंकू उठ, 15 फळांची म्हणता नावं सांग. 15 फळांची नावं विचारल्या बरोबर पहिला म्हणता सफरचंद, दुसरा म्हणता डाळी आणि तिसरं म्हणता फणस. 3 नावं झाली सांगाल 5 मिनिटं काय करता बोलू तयार राहू. मॅडम म्हणते व्यंकटेश 3 फळांची नावं झाली, अजून 12 फळांची नावं नाही म्हणता. बाई 1 डझन म्हणता केळी. याचं डोके काय आता 12 आणि 3 15 हातल्या जाग्याने शो. अरे मला फरमाईश किती आलेत बुवा. हो पण आम्ही ते कसरतून घेणार व गाणं म्हणूच असत नसतं तर प्रॉपर स्वरात आवाज लागू भाऊ रे तर गाणं म्हणून आल्या ते वरतात आणता कशात तेवढं घ्यावं. पैसे तुला कोण देत नाही ते दिसतात. बरोबर औषधी करतो मी म्हणतोय त्या औषधीकडे तू 300 रुपये मागता. मी म्हणतोय रुमाल घे तुम्ही लोक कर्ज माझे झाले 90,000 आयफोन घ्यायचा ना पप्पा आणि त्याचे आपलं लागलो काय आणि भांगला का 2 दिवस मोबाईल स्विच ऑफ करून ठेवता काय आहे का सांगायचं. वा शिरशेकर मोहनचं प्रेम तुला सांगतो थोडक्यात. त्या औषधावर 300 रुपये मागतो 300 रुपये. मी म्हणते माझे बाबा तो भंग म्हणत तू मोबाईल घेण्याचा भीक मागं नव्हतं काय बुवा. अरे शिरशेकर बुवा, अरे आदराने बुवा ह्या पट्ट्यामध्ये बुवा नाव सुचवतात ना बुवा आमचं. आदराने बुवा तुझं हप्ता लागले की तुझा शिरशेकर बुवा फोन करतो. आपण म्हटलं तसं नाही. अरे माझ्या परमेश्वराने माझ्याकडे भरपूर कालमा दिला लागली नाही तर काय झाला. कष्ट करीत राहायचे. घाल पाणी घाल तू लागला तर आपला नाही तर घाल असं बुवा. कारण बुवा एक सुंदर उद्धार बुवा मुलगी तुम्हाला एक सांगतो बुवा की मुलगी म्हणजे बुवा या दिव्यांच्या दिव्यापेक्षा उजळून टाकणार आहे ती म्हणजे कोण असेल आपल्या घराण्याला तर बुवा मुलगी आहे. अरे म्हणून मगाशी बुवा सांगितलं ना बुवा विरारचं बुवा मोठेपणा तुम्ही सांगितलं. अरे या माझ्या लाडक्या बहिणी गरज नाही पैशाची औषधी या महाराष्ट्राला सुरक्षित बहिणीची गरज आहे. पटलं तर टाळ्या वाजवा म्हणून. कारण बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा ज्या वेळेस माझी बहीण दिवा मुंब्रा कलवा विरार नाला सुपारा वसई अशा ठिकाणी येऊन जेव्हा माझी मुलगी माझी बहीण तेव्हा 12 वाजता मुंबई सारख्या ठिकाणी येऊन 12 वाजता सुखरूपपणे उमऱ्याच्या आतमध्ये पाऊल टाकलं तेव्हा म्हणून की मला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बाबा कुठेतरी सुधारलाय. काय करूचे 1,000 रुपये सिलेंडर झालं 1200 रुपये आता होईल. साखर झाली 80 रुपये किलो. बटाटे झाले अरे सुशिक्षित कोणाला म्हणावं बघा ज्याने हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावलेला नाही आणि या समाजामध्ये आपल्या आई वडिलांची बुवा मान शर्मेने खाली जाऊन दिले नाही बुवा त्याला सुशिक्षित म्हणावं. तुमका काम करू घेत नसेल ते नको करू. भांडी घासू घेत नसेल नको घासू. कपडे धुवत नसेल नको घासू. धुवू नको. वेगळे झालं याला घासत लो एका रिम द्यावा नाही तर आणि करतो रिम द्यावा. काय द्यावचा का द्यावा तो करतो. बाबा शर्मेने या समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान कुठे खाली जाईल एवढं करू नका. एवढंच सांगेल बुवा. या ठिकाणी रूपाच्या बंगल्याला बोल सुरुवात करतोय. टायमिंग आहे 1 तासाभर कारण उद्या मला कार्यक्रम आहे. 5 वाजता मला ट्रेन मिळाली पाहिजे. उद्या माझा भांडुपला कार्यक्रम आहे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी बुवा टाइम वेळेवरती बारी करा. हॅलो 15 20 25 27 मिनिटं हा चला घ्या. चिंगळाचा विषय चिंगळाचा विषय कारण त्याच्यासाठी प्रेम लागतं रे.
तुका हवी असती तर त्याच्यातली थोडी जाताना 100% बुवा दे. पण जे प्रेम असतं ना बुवा, तर प्रेम आपल्या फक्त आईसोबत हवं. बस. आता तुझा भांडण झाला बायको तुका कॉपी दिल्या नाही, खरंच मला रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. Para
धन्यवाद धन्यवाद